यावेळेस आपण वचनाकडे जाणार आहोत आणि प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन यावेळेस आपण वाचू. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय आणि 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवा वाचलेले वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे आणि स्वतः तो या ठिकाणी बोलत आहे की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि ते सामर्थ्य जे आहे ते सेवेसाठी प्राप्त होईल. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सामर्थ्य प्राप्त होईल यरूशलेमेत, यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जणाला जो येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रभूने पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रत्येकासाठी, म्हणजे काही सेवकासाठी, काही ठराविक लोकांसाठी नाही, तर या ठिकाणी म्हटलेले जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी पवित्र आत्मा आहे. आता मी पवित्र आत्म्यावर इतका भर का देतो किंवा मी जास्तीत जास्त टीचिंग पवित्र आत्म्याबद्दल का शिकवतो किंवा तुम्ही जास्तीत जास्त माझे सब्जेक्ट बघितले असेल, माझा विषय बघितले असेल, तर पवित्र आत्म्याबद्दल मी सांगतो. याच्यासाठी सांगतो की या शेवटच्या काळामध्ये शरीराने आपण त्या देवापर्यंत पोहोचू शकत नाही. या काळामध्ये आम्ही त्या काळामध्ये देखील पोहोचू शकत नव्हते, पण या काळामध्ये प्रभूने ऑलरेडी पवित्र आत्मा दिलेला आहे. तो सहाय्यक आत्मा आहे, म्हणून स्वतःच्या शरीराने कोणी धार्मिक बनू शकत नाही. स्वतःच्या शरीराने जर मी करायला गेलो तर माझा अहंकार आडेल, माझा गर्व आडेल, माझा इगो आडेल. मी करत नाही, मला कशाला करायला पाहिजे, मी का करू, तो का करणार नाही, मलाच करायला पाहिजे का, माझा इगो आडेल. का? कारण की मी स्वतः शरीरामध्ये स्वतःला पाहतो, त्यावेळेस माझं शरीर मला काही गोष्टीमध्ये रोग टाकतं, हे करू नको, ते करू नको. पण ज्या वेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं त्यावेळेस तो आत्मा मला सहाय्यक ठरतो आणि मग मी माझ्या शरीराने नाही तर देवाच्या आत्म्याने काम करायला सुरुवात करतो. म्हणून तिथं मग इगो आडेत नाही, तिथं मग अहंकार आडेत नाही, तिथं मग मी कोण आहे ते समजत नाही. फक्त एकच समजतं, मी आणि माझा परमेश्वर, आणि त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. म्हणून हे येशू ज्यावेळेस स्वर्गारोहण होत आहे त्याच्या अगोदर 40 दिवसापर्यंत, म्हणजे त्याच्या पुनरुत्थानानंतर, त्याच्या मरणातून उठल्यानंतर येशू शिष्यांना 40 दिवस आणि 40 रात्री दर्शन देतो आणि 40 दिवस आणि 40 रात्रपर्यंत देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगतो आणि तो सांगतो की तुमच्यासाठी ती देणगी येणार आहे. म्हणजे त्या आत्म्याशिवाय सहाय्य तुम्हाला प्राप्त होणार नाही किंवा तो आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करत नाही तर तुम्ही शरीरामध्ये जगणारे आहात. आणि मला असं चर्च पाहिजे, अशी मंडळी पाहिजे की जे सर्व आत्म्यामध्ये जगणारे असतात. शरीराचं तर रोजच चालू आहे, उठ, आंघोळ कर, चहा पे, नाश्ता कर, जाय कामाला, परत घरी ये, परत जेवण कर, झोप, परत जा, रुटीन चालूच आहे. शरीराची रुटीन चालू आहे आणि ती संपणार नाही. पण आत्मिक जीवन ज्यावेळेस जगायला सुरुवात करतो त्यावेळेस आत्म्यामध्ये एक उत्साह असतो. प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक नवीन असतो, प्रत्येक दिवस उत्तेजनाचा असतो, प्रत्येक दिवस आशीर्वादाचा असतो. तुम्ही डिफरेन्शिएट करा, आत्म्यामध्ये जगा आणि शरीरामध्ये जगा. तुम्हाला जास्त कुठून उत्तेजना भेटते ते बघा. जे शरीरामध्ये जगतात त्यांना निराशा येते, जे शरीरामध्ये जगतात त्यांना टेन्शन येतं, जे शरीरामध्ये जगतात त्यांना घराची चिंता लागते, त्यांना परिवाराची चिंता लागते, आता पुढं कसं होईल याची चिंता लागते. पण जे आत्म्यामध्ये जगतात ते म्हणतात की आजचा दिवस परमेश्वराने माझ्यासाठी बनवला आहे आणि तो माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून सर्वांना सारखे सामर्थ्य दिलेलं आहे, सर्वांना सारखं सामर्थ्य आहे. वचन सांगतं पवित्र आत्मा तुम्हावर येईल, म्हणजे सगळ्यांवर येईल. जो कोणी त्याच्याकडे प्रार्थना करत आहे त्या प्रत्येकासाठी सामर्थ्य दिलेलं आहे आणि ते सामर्थ्य जे आहे ते अधिक आणि अधिक आत्म्याने भरण्यासाठी आहे, आत्म्याने भरण्यासाठी आहे. म्हणून मला फार आवडतं ज्यावेळेस आत्म्यामध्ये प्रार्थना करतो, ज्यावेळेस घंटो तासोन तास प्रार्थना करतो, ज्यावेळेस मग्न होऊन जातो प्रार्थनेमध्ये, त्यावेळेस खूप बरं वाटतं. त्यावेळेस वाटायला लागतं आता आत्मिक रीतीने आम्ही प्रार्थना करत आहोत. नाही तर मग एकदम सचेत प्रार्थना, बाजूला कोण आहे, आजूला कोण आहे, पुढं कोण आहे, त्याला धक्का लागल, काय लागल, पूर्ण कॉन्शियस मध्ये प्रार्थना, ती प्रार्थना जास्त असरदायक नसते. कारण की त्याचं सगळं लक्ष आजूबाजूला असतं, घरी असतं,
त्याच्यानंतर आता इथून गेल्यानंतर काय काम करायचं त्याच्यावर असतं. म्हणजे याचा अर्थ पूर्ण जीवन त्याने प्रार्थनेला समर्पितच केलेलं नसतं. काही लोक बघा कारण देतात, मला कारण बिलकुल आवडत नाही. कारण देणारे लोक कधीच आत्म्याने भरू शकत नाही. मग कारण काय असतं, आम्ही खूप गरीब आहोत आणि मग प्रार्थनाच करतायत. गरीबाचा प्रार्थनेच काय संबंध नाही. आम्हाला प्रार्थनेसाठी खोलीच नाही, एक रूम सेपरेट पाहिजे होते, मग त्या सेपरेट रूम मध्ये मी प्रार्थना खूप केली असते. हे काय कारण आहे का? नाही. मग आम्हाला वेळच भेटत नाही, आमच्याकडे कामच असतात, मग हेच असतं तेच असतं, असं आहे, संसार आहे, गरजा आहेत, काम आहे. कारण 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 कारण. जर तुम्ही कारण द्यायला लागले तर तुम्हाला आयुष्य पुरणार नाही कारण द्यायला. काय म्हटलं मी? काही लोक फक्त कारण देतात, काय याचं कारण त्याचं कारण. मला कारणच आवडत नाही. का आवडत नाही सांगू? जर एखादी गोष्ट मला मनापासून करायची तर त्याच्यासाठी मी कसाही करून वेळ काढू शकतो. म्हणून मी प्रार्थनेला जे येत नाही त्यांना कधीच विचारत नाही तुम्ही का आले नाही. का विचारत नाही? जर खरंच सिरियस आजारी असले तर विचारतो, पण माहिती आहे टाइमपास मध्ये ते आले नाही तर त्यांना विचारत नाही. का विचारत नाही? कारण त्यांची इच्छा नाही प्रार्थना करण्याची. मी कशाला जबरदस्ती त्यांना ओढून ताडून आणून प्रार्थना करायला लावू. जरी ते आले ओढून ताडून तरी आत्म्यामध्ये ते कधीच जाऊ शकणार नाही, कारण की त्यांचं शरीर सचेत आहे आणि ते कॉन्शियस मध्ये आहेत आणि ते आलेले आहेत, पण फक्त माझ्या बोलवण्यामुळे आलेले आहेत. ते देवाला भेटायला आलेच नाही. प्रार्थना होईल का? कनेक्शन होईल का? मग नाव कोणाला ठेवताल तुम्ही? मला बाळक साहेब पॉवरफुल, तुमचाच पॉवर गेलेला आहे. मला नाव ठेवायला लागले, तुमचाच पॉवर गेलेला आहे. कारण की तुमच्या पॉवर जो आहे पॉवर हाऊस चार्जच झालेला नाही. तुम्ही प्रार्थना तेवढी केलीच नाही. तुम्ही कारण 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 देतात, प्रत्येक कारण देतात आणि त्या कारण कोणाला देतात? देवाला देतात. मला देत नाही, देवाला देतात. की प्रार्थनेसाठी हे अडखळण आलं, मग आम्हाला प्रार्थना करायचीच होती, मग रूम नव्हती, मग प्रार्थना करायचीच होती पण पैसे नव्हते, मग आम्ही खूप गरीब आहोत, आम्ही खूप साधे आहोत, आम्ही प्रार्थना करू शकत नाही, आम्ही पवित्र आत्म्याने कसे भरणार? कारण की आम्ही तेवढा वेळ खर्च करत नाही. तासोन तास प्रार्थना केल्याने देव आत्म्याने भरतो. असं 5 आणि 10 मिनिटांनी देव भरत नाही आत्म्याने. आपल्याला काय वाटतं? येशू 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 येशू, बरोबर झालं, प्रार्थना झाली, देवाने आत्म्याने भरलं. असं नाही भरत देव. प्रार्थनेचं जीवन पाहिजे, पर्सनल प्रेयर. इथं आल्याने मी प्रार्थना करतो ती वेगळी प्रार्थना, ती प्रार्थनेबद्दल मी बोलत नाही. तुम्ही तुमच्या घरी असताना, तुम्ही एकांतात असताना, तुम्ही ज्यावेळेस कुठे जाता त्यावेळेस कार मध्ये बसलेला असो, 2 व्हीलरवर असो, त्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करता का? तुमची प्रार्थना 5 आणि 10 मिनिट 1 तासाची नसावी. तुमची प्रार्थना तासोन तास असावी, 3 तास असावी, 4 तास असावी, 8 तास असावी. बाळासाहेब तुम्ही करू शकता, तुम्ही रिकामेच आहे, तुम्ही बाळकच आहे, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता, आम्ही करू शकत नाही. परत एक करा. या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वांना सारखे सामर्थ्य दिले आहे, म्हणून पवित्र आत्म्याने भरण्यासाठी नो एक्सक्यूज. आम्हाला कारण द्यायचं नाही, आम्हाला फक्त हे म्हणायचं आहे की पवित्र आत्मा माझ्यावर येईल तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त होईल. मला ते सामर्थ्य स्वीकारायचं आहे. मला म्हणा, मला ते सामर्थ्य स्वीकारायचं आहे आणि माझं जीवन आत्म्याने भरून जावं. आत्मा हे पूर्वी मी सांगितलेले तुम्हाला. देव जो आत्मा येशू ख्रिस्तावरती आला आणि तोच आत्मा आज शेवटच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्य मात्रासाठी आहे. म्हणून योएल संदेष्टा म्हणतो की शेवटच्या काळी मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याची ओतणी करीन. म्हणून आत्म्याशिवाय तुम्ही प्रार्थनाच करू शकत नाही. आत्म्याशिवाय तुम्ही माझ्यावर रुसणार, आत्म्याशिवाय तुम्ही भांडणार, आत्म्याशिवाय तुमचा युगो हर्ट होणार, आत्म्याशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकणार नाही. कारण की तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही, म्हणून तुम्ही शरीरात जीवन जगता. आणि शरीरात जीवन जगणारे आजही शरीराने बाहेर आहेत, आज तिथं आलेले नाही. शरीराचे चालूच असतात काम. पण इथं कारण न देता पवित्र शास्त्र सांगतं की ज्यावेळेस आम्ही कारण न देता परमेश्वराच्या सानिध्यात येतो त्यावेळेस परमेश्वर अशा लोकांचा वापर करायला सुरुवात करतो आणि मग नंतर आम्हाला पाहायला वाटतं की सामान्य लोक देखील परमेश्वराचं कार्य करायला सुरुवात करतात. आम्ही सर्व सामान्य आहोत, पण ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याच्या हाती जीवन देतो त्यावेळेस या सामान्य जीवनाचा उपयोग पवित्र आत्मा करायला सुरुवात करतो, कारण तो देवाचा आत्मा आहे. प्रेषितांची कृत्य याचा 6वा अध्याय आणि 1 ते 6 वचन जर आम्ही बघितलं तर या ठिकाणी 7 लोकांची निवड करण्यात आली. प्रेषित लोक ज्यावेळेस शिक्षण देत होते, वचनाची सुवार्ता गाजवत होते,
त्याच्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी संख्या वाढत गेली, लोक वाढत गेले आणि काही लोकांची उपेक्षा होऊ लागली. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वाटणीमध्ये विद्वांची उपेक्षा होत असे, तेव्हा 12 प्रेषित जे आहेत ते एकत्रित आले आणि त्यांनी काय केलं, 7 लोकांची निवड केली. आणि हे 7 लोक जे होते ते कोण होते, तुम्ही वाचा 1 ते 6. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहूद्यांची इत्री लोकां विरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणांना बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनो, तुम्ही आपापल्या मधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रगत दिनानुसार तिमोन, परमिना व यहुदिया मतानुसारी निकलाव अंतुखियाकर याची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. आता हे 7 लोक निवडण्यात आले. मग हे 7 लोक कशासाठी निवडण्यात आले, काय करण्यासाठी? पंक्ती सेवा. मग पंक्ती सेवा म्हणजे काय मला सांगा. 7 प्रतिष्ठित पुरुष, प्रतिष्ठित म्हणजे एक चांगले, आणि इथं काय म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण, पवित्र आत्म्याने पूर्ण आणि ज्ञानाने पूर्ण. पण त्यांना काम काय दिलं? आपण जर असतो तर, तुम्ही जर असते तर, पाग साहेब मी किती पॉवरफुल आहे माहित नाही तुम्हाला, हात ठेवला की लगेच पडतो माणूस. सैतान तर दूरच, सैतान दूर. मी संदेश देतो पाळक साहेब, तुम्हाला माहिती आहे का, मी संदेश देतो त्यावेळेस अद्भुत कार्य परमेश्वराचं होतं. आणि तुम्ही मला काय काम देता, काय काम देतात तुम्ही मला? खरकट काढायचं, ताट उचलायचं, हे काय काम झालं? लगेच प्रेषितांना काय म्हटले असते ते, ए हो तू आणि तुझी मंडळी वाढ, खाऊ घाल, नाही जाय तिकडं, मी चाललो. हे पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन आहे का? नाही ना. हेच तर आपल्याला कळत नाही ना, काही गोष्टी आपल्याला जमत नाही. माझ्या बायकोला विचारा, मी SABC ग्रॅज्युएट आहे, म्हणजे गर्व नाही बाळगत पौलासारखं. पौल म्हणतो मी कोणाच्या गमलियलच्या हाताखाली शिकलेलं, तसं मी पण फार मोठ्या बायबल कॉलेजला शिकलेलो आहे. मी कधीच सांगितलं नाही तुम्हाला मोठेपणा. मी सदन एशिया बायबल कॉलेजला शिकलो आणि ते एशियामधलं नंबर 1चं बायबल कॉलेज आहे. तिथं माझं शिक्षण झालं. तिथं मी माझं बायबल कॉलेज 1-2 वर्ष झाले नाही, मी 5 वर्ष बायबलचं ज्ञान घेतलेलं आहे. 5 वर्ष बायबल कॉलेज केल्यानंतर सेवेत आलो. सेवेत आल्यानंतर माझं काम काय असेल एजी चर्चमध्ये, आता व्हिडिओ पण चालू आहे, पाळक साहेब पण ऐकतील रात्री, ते पूर्ण ऐकतात मेसेज. काय काम होतं माझं? सीमाला माहिती, खुर्च्या लावणे, खुर्च्या पुसणे, सकाळी 8ला उठून जाणे. माझ्या मिसेसला विचारा, साक्षीदारीतच उभा आहे. लगेच सकाळीच जायचो, काय काम करायचो? खुर्च्या लावायचो, खुर्च्या पुसायचो, सगळं चर्च झाडून काढायचो, मग झटकून व्यवस्थित टाकायचो, माईक सिस्टम ते सगळं व्यवस्थित लावायचो. आणि लावल्यानंतर कुठं बसायचो? जसं नव्हतं बसत जवळ पाळक साहेबाच्या, जाय तिकडे बस पाठीमागे. मी पाळक साहेब तुमचे आभार मानतो, तुम्ही मला शिकवलं. पाठीमागे जाऊन बसायचो. किती वर्ष केलं मी? नाही 5 नाही, 2 ते 3 वर्ष मी तिथं हे काम केलं. कधी केलं? मी ग्रॅज्युएट होऊन, साधन आहे ग्रॅज्युएट विद्यार्थी काय काम करतो? झाडू मारणे, खुर्च्या पुसणे, पाठीमागे जाऊन बसणे, काहीच न करायचं. उपदेश माझ्या ताब्यात नव्हता. मी फक्त शनिवारची तरुणांची सभा घ्यायचो. पण त्यावेळेस थोडाही मला असं वाटलं नाही की मी इतका ग्रॅज्युएट आहे, मी इतका शिकलेलो आहे, मी एवढ्या मोठ्या बायबल कॉलेजला शिकलो, आणि देवा तू मला काय काम दिलं? झाडू मारायचं, पुसायचं आणि परत जाऊन पाठीमागे बसायचं, चर्च संपुसतात, एवढंच काम माझं होतं. पण माझा विश्वास होता देव बाप एक दिवस मला उपयोगात आणणार. हालेलुया. तुम्ही या कामाला कमी समजत आहात का? ज्याने कधीच खुर्ची उचलली नाही त्याला मी बोलतोय. तुम्ही खुर्ची उचलण्याला कमी समजता का? तुम्ही झाडू हातात घ्यायला कमी समजता का?
खुर्ची पुसायला कमी समजता का? समजता? जर समजत असेल तर मी तुमच्यासाठी आज सांगतो, हे सगळे लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते, ज्ञानाने पूर्ण होते, आणि इतकं सगळं असताना देखील त्यांनी एका गोष्टीने नकार दिला नाही की आम्ही प्रेषित लोक हो, पाळक आहो, आम्ही हे काम करणार नाही, आम्ही प्रतिष्ठित आहोत, आम्ही फार ज्ञानी आहोत आणि आमच्यामध्ये देखील पवित्र आत्मा काम करतो, असं हे 7 लोक देखील बोलले नाही. हे 7 लोकांना जे काम दिलं ते त्यांनी स्वीकारलं आणि हे सगळे लोक पंक्ती सेवा करायचे, झाडू मारायचे, खरकट करायचे, वाढून द्यायचे लोकांना. हे सगळं काम या 7 लोकांना देण्यात आलं आणि हे 7 लोक मला तुम्हाला सांगायचंय हे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते, तरी देखील त्यांनी थोडीशीही कुरकुर कामाच्या विरुद्ध किंवा प्रेषितांच्या विरुद्ध केली नाही. त्यांनी प्रामाणिकपणे आपलं काम केलं आणि हे काम केल्यानंतर एक दिवस असा आला की परमेश्वराने त्यांच्याद्वारे पवित्र आत्म्याचं काम मोठ्या प्रमाणात करून घेतलं. हे पंक्ती सेवा करणारे साधे लोक. फिलिपाबद्दल वाचा तुम्ही, प्रेषितांच्या कृत्याचा 8वा अध्याय आणि 4 ते 25 मध्ये. प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय, 8 अध्याय, 8 अध्याय. सापडलं? वाचा. तेव्हा त्यांची बांगाबांग झाली होती. ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिपाने शमरोनच्याला जाऊन तेथील लोकांमध्ये ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करत असलेले चिन्ह पाहून लोक समुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एक चिंताने लक्ष दिले, कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांना ते मोठमोठ्याने ओढून निघून गेले आणि पुष्कळ पक्षघाती व पागळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. देवबाप वाचले वचन आशीर्वादित करो. कोण चमत्कार करत आहे? कोणाद्वारे पवित्र आत्मा काम करून घेत आहे? एक पंक्ती सेवा करणाऱ्याद्वारे. एक पंक्ती सेवा करणारा सामान्य माणूस आपल्यासाठी सामान्य आहे की जो पंक्ती सेवा करतो, जो चेअर लावतो, जो झाडून काढतो, तो सामान्य आहे. काही दिवसापूर्वी रमेशला देखील काही तरुण लोक म्हटले होते, अरे तू काय चर्च मध्ये जातो म्हणे झाडू मारायला. त्याला म्हणले होते तो देवाची सेवा करायचा, यायचा शाळेमध्ये चर्च भरायचा, तो झाडू मारायचा, सगळे बेंच लावायचा. त्यावेळेस त्याला काही जण बोलले होते, अरे काय तू जातो म्हणे तिथं झाडू मारायला. चर्च मधलेच, बाहेरचे नाही बोलत. बाहेरचे लोक काही विरोध करत नाही आपल्याला. गलतफहमीमध्ये राहू नका. तुम्हाला काय वाटतं बाहेरचे लोक विरोध करतात? बाहेरचे लोक खूप चांगले आहेत, त्यांना फक्त वचनाचं ज्ञान नाही. ज्या दिवशी त्यांना समजेल ना, ते झाडू काय इथे सगळं पुसून काढतील. फक्त त्यांना माहिती नसतं म्हणून ते विरोध करतात. त्यांना नाव ठेवायचं नाही. इथं आपलेच आपल्याला विरोध करतात. त्यामुळे काय झाडू मारतो, झाडू मारायला जातो. मग हे काही दिवस तो आलाच नाही. एक दिवस मी विचारलं, काय झालं बाबा, सांग ना, मला तरी सांग, प्लीज सांग काहीतरी. नाही बाळक साहेब म्हणे मला पोरं चिडवतात. काय चिडवतात? म्हणजे तू जाऊन काय झाडू मारतो म्हणते का? मग तू झाडू कोणासाठी मारतो? माझ्यासाठी मारतो? नाही. मग म्हटलं इथं लोकांसाठी मारतो. ते म्हणे नाही, मग देवासाठी मारतो. मग जर तू देवासाठी झाडू मारतो तर देवापासून येणारं प्रतिफळ तुला देव निश्चित. माझ्यासाठी जर मारत नाही, लोकांसाठी मारत नाही, तर लोकांची चिंता का करतो? ज्या देवासाठी तू झाडू मारतो तो देव तुला एक दिवस उंच करेल आणि लोक पाहतील तुझ्याकडे आणि म्हणतील खरंच देवाने त्याला उंच केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा एक समय असतो. फिलिपाला पंक्ती सेवा करताना बघितलं, पण हा पंक्ती सेवा करणारा ज्यावेळेस शमरोन शहरी जातो त्यावेळेस फिलिपाचे भाषण ऐकून आणि तो करत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायाने त्यांना सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. म्हणजे एक सामान्य माणूस जो पंक्ती सेवा करणारा आहे त्याचा उपयोग परमेश्वराने करून घेतला. परमेश्वराच्या राज्याचा नियम आहे, आधी नम्रता मग मान्यता. काय नियम आहे? आधी नम्रता मग मान्यता. नाही तर मग ते दोघं म्हटले होते, त्यांची आई म्हटली होती शिष्यांची की येशू ज्यावेळेस तुझं राज्य येईल त्यावेळेस काय कर, माझ्या एका पुत्राला इकडं बसव आणि दुसऱ्या पुत्राला इकडं बसव. तिला काय वाटलं येशू राजा होणार आहे. तो म्हणतो माझ्याच्याने जे मी करणार आहे, जे सहन ते यांच्याच्याने होणार नाही, कारण की त्याला माहिती आहे मला दुःख सहन करायचं आहे आणि ते दुःख सहन यांच्याने होणार नाही. कारण की ते शरीरामध्ये बोलत होती. तिला ते राजपद दिसत होतं. म्हणजे कोणतं? शारीरिक.
की तो येऊन राजा बनेल आणि इस्रायलावरती राज्य स्थापन करेल. पण येशूचं राज्य जे होतं ते दृश्य स्वरूपाचं नव्हतं, ते अदृश्य स्वरूपाचं होतं आणि त्याच्यासाठी दुःख सहन करणं फार गरजेचं होतं. जो प्याला तो घेणार होता, तो प्याला यांच्याने सहन केला गेला नसता. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तो सामान्य होता, सामान्य असताना देखील तो नम्र जीवन जगला आणि त्याच्यानंतर परमेश्वराने या सामान्य माणसाद्वारे मोठे चिन्ह आणि चमत्कार केले. एवढं की लोक एक चित्ताने ऐकत आणि ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. कोणामुळे झाला? फिलिपामुळे झाला. कोणामुळे झाला? पंक्ती सेवा करणाऱ्यामुळे झाला. मग विचार करा, परमेश्वर कोणाला वापरायला सुरुवात करतो. हा पवित्र आत्मा जो देवाचा आत्मा आहे, हा देवाचा आत्मा प्रत्येकासाठी सामर्थ्य आहे. जो स्वीकारतो, जो अनुभवतो, त्याच्याद्वारे तो परमेश्वर कार्य करतो. म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की हा मी तयार आहे, पण तो परमेश्वर आम्हाला विचारत आहे की तुम्ही तयार आहात काय? वाचा यशाचं पुस्तक, याचा 6वा अध्याय 8 वचन. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? यशया 6 आणि 8 वचन सापडलं? तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो हा मी आहे, मला पाठव. काय म्हणतो यशया? ज्यावेळेस मी प्रभूची वाणी ऐकली आणि प्रभूची वाणी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस ती अशी म्हणाली, मी कोणाला पाठवू? आज शिष्यांची गरज आहे. सिस्टर मीनाने प्रार्थना केली. काय म्हटले? देवा आम्हाला तुझे शिष्य बनव. ही प्रॉफिसी असते. ज्यावेळेस प्रार्थना करतो आपण त्यावेळेस आपल्याला वाटत नाही की आम्ही सहज बोलतो, पण ती एक प्रॉफिसी असते येणाऱ्या संदेशाची. आणि परमेश्वर तेच म्हणत आहे की आता वेळ आलेली आहे अनेक शिष्य प्रभूच्या राज्यासाठी तयार करण्याची. आणि तो कोणाला निवडत आहे? सामान्य लोकांना. सामान्य लोकांना, की जे लोक त्यांची इच्छा आहे की प्रभू हा मी आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी, जो येशूचा शिष्य आहे, जो साधारण म्हणतो स्वतःला, त्या सगळ्यांनी आता परमेश्वराला म्हणण्याची वेळ आलेली आहे की प्रभू मी तुझी वाणी ऐकलेली आहे, आत्म्याची वाणी ऐकलेली आहे आणि ती वाणी मला म्हणत आहे मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा यशयासारखं म्हणा, हा मी आहे, मला पाठव. हालेलुया, हालेलुया. किती जण तयार आहेत जाण्यासाठी? आत्म्यातून जाण्यासाठी किती जण तयार आहेत? आज मी तुम्हाला सांगतो, आज जरी तुम्ही स्वतःला सामान्य समजत असाल, पण परमेश्वर ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस तुम्ही सामान्य राहत नाही. असामान्य काम परमेश्वर तुमच्याद्वारे करू. कोणत्याच कामाला कमी लेखू नका. असं म्हणू नका की हे काम केल्याने काय काय भेटणार आहे मला, किंवा काय फायदा. काही लोक काय म्हणतात? काय फायदा? आता काय फायदा? इथं काही फायदा नाही. इथं एकच फायदा आहे आणि तो फायदा म्हणजे आत्मिक जीवनाचा फायदा. इथं मलाच काही फायदा नाही, तुम्हाला कुठून फायदा देऊ? काही लोक पैशाचा फायदा पाहतात ना, आम्हाला जाऊन काय फायदा? अरे तुम्हाला काहीच फायदा नाही. जर शरीराने विचार केला तर इथं काही फायदा नाही. आत्म्याने विचार केला तर फायदाच फायदा आहे. आत्मिक स्ट्रॉंग होताल, मजबूत होताल आणि आत्मिक आशीर्वाद उतरले जातील. आम्हाला हेच कळालं नाही की ज्यावेळेस आत्मिक आशीर्वाद येतात त्यावेळेस शारीरिक आशीर्वाद आणि भौतिक आशीर्वाद आमच्या पाठीमागे चालत येतात. पण काही लोक शारीरिक आणि भौतिक आशीर्वादाच्या पाठीमागे जातात आणि त्याच्यामुळे ते फक्त आणि आयुष्यभर काम 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 आणि काम करून पण काहीच आशीर्वाद राहत नाही. जसेच्या तसे 10 वर्षापूर्वी जसे पाहिले होते सेम तसेच. घरची परिस्थिती जशी होती 10 वर्षापूर्वी सेम तशीच. मग इतकं काम करून तुम्ही काय केलं? काय केलं? काय केलं? आता काही जण कामावर असतील, इतकं काम करून मग तेवढा पैसा पण नाही ना. तेवढा पैसा तरी दाखवा मला. मग ब्रदर असं करा, तुम्ही कामच करा कारण की तुम्ही फार पैसे कमवलेले आहे. ते पण नाही. मग इथं परमेश्वर जर बोलत आहे तर आम्ही प्रथम प्राधान्य ज्यावेळेस देतो त्या शारीरिक आणि भौतिक आशीर्वाद जे आहेत ते आत्मिक गोष्टीमध्ये दडलेले आहेत. माहिती आहे तुम्हाला? शारीरिक आणि भौतिक आशीर्वाद. भौतिक म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्या, आणि शरीरात म्हणजे शारीरिक आरोग्य, या शरीराचं आरोग्य. शारीरिक आणि भौतिक आशीर्वाद हे आत्मिक जीवनामध्ये दडलेले आहेत. पण आम्हाला काय अदृश्य जीवन दिसत नाही,
अदृश्य प्रार्थना ज्यावेळेस करतो त्याचं उत्तर आम्हाला भेटत नाही. आम्ही थोडेसे स्पिरिच्युअल बनतो आणि लगेच प्रार्थना संपून टाकतो. काही मिळालं नाही की सोडून देतो. थोडीशी प्रार्थना करतो, आमचा इगो हार्ट झाला की सोडून देतो, किंवा आम्हाला काहीतरी मान सन्मान नाही भेटला, चला झालं प्रार्थना बंद. कोण येशू आम्हाला माहिती नाही. येशू तुम्ही माणसासाठी पाहून आले का देवासाठी करता? आपलं स्पिरिच्युअल लाईफ आणि अजून भौतिक आणि शारीरिक लाईफ आपल्याला समजलंच नाही. म्हणजे आजही लोक किंवा विश्वासणारे आपलीच मंडळी, प्रत्येक मंडळांमध्ये ते फक्त आणि फक्त शारीरिक आणि भौतिक जीवन जगतात. म्हणून आजही ते पवित्र शास्त्राप्रमाणे जीवन जगत नाही. आत्मिक जीवन नाही. आत्मिक जीवन ज्या दिवशी होईल त्या दिवशी मान सन्मान किंवा पैसा किंवा ज्या गोष्टी आम्हाला लागतात त्या गोष्टी, त्या सर्व गोष्टी ज्या परमेश्वरापासून आम्हाला येतील हा विश्वास आम्हाला प्राप्त होईल. काल त्या वक्त्यांनी फार चांगलं सांगितलं की कधी भेटतील आशीर्वाद आम्हाला भौतिक? प्रथम त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्ता मिळेल. नीतिमत्ता म्हणजे पवित्र शास्त्र स्पष्ट सांगता मला, प्रथम त्याचं राज्य येतं आणि मग नीतिमत्ता येते आणि मग हे भौतिक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येतात. आणि म्हणून आम्हाला आत्मिक गोष्टीकडे जास्त लक्ष लावायचं आहे. मग तुम्ही आत्मिक झालात का? झालात आत्मिक? तुम्ही प्रार्थना करता का? शरीरामध्ये करता की आत्म्यामध्ये करता? माझा प्रश्न आहे तुम्हाला. समजतंय का तुम्हाला? मी बोललेलं समजतंय का? मी बोललेलं समजतंय? ही शाळा नाही आहे, इन्स्टिट्यूशन नाही. या 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 किंवा ते हे नाही, ते काय म्हणतात त्याला, ते मार्केटिंग. याचा सन्मान त्याचा सन्मान, या आवाज वाटाळा, या आवाज वाटाळा. येस सर नो? आमिर बनना आहे की नाही? येस सर नो? मी अटेंड केलेली ब्रदर तुम्ही बद्दल ती, ब्रदर तुम्ही बरोबर ती होती. तिथं फक्त पंप मारतात नुसतं, ये मार पंप, ये मार पंप. आपण बसलेलो असतो, आपल्यावर तुम्ही झालो श्रीमंत, ऑटोमॅटिक वाटायला लागतं आता तर मी करोडपतीच होणार. ब्रदर काय बोलतात राव हे, त्यांच्या बोलल्याने असं वाटतं बसल्या बसल्या मी करोडपतीच आहे. लय खूप बोलतात ते, इतके बोलके असतात ना ते, खूप बोलतात, खूप बोलतात. आता रील वरती ते यायला लागलं, त्या बातम्यामध्ये न्यूज मध्ये पसरलं की ते जे बोलतात ते तसं नसतं. काय तसं काय नसतं त्यांचं, फक्त त्यांचं बोलणं असतं. त्यांना तो पैसा पाहिजे असतो, त्याच्यामुळे ते बरोबर गरीब आणि साधे लोक निवडतात की जेणेकरून ते पैसा यावा आणि मग त्यांची कंपनी चांगली बेनिफिट मध्ये चालावी. पण सामान्य माणसातून तिथपर्यंत रिच कोणी जात नाही. पैसे भरतात बाजूला सरत, मग ते त्यांची साखळी बरोबर चालते वरच्यांची, खालच्यांचा काही लाभ होत नाही. पण इथं लाभ मोठ्यांचा होत नाही, इथं जो सामान्य आहे साधारण आहे त्याचा लाभ. हालेलुया. मी काय होतो, माझं घरानं काय होतं मला सांगायला लाज नाही वाटत. मी एका दारुड्याचा पुत्र होतो, म्हणजे माझे वडील दारू पिणारे होते. काय होतं माझ्या घरात? तुटके फुटके भांडे, मारणं, मारामाऱ्या, एक रूमचं घर की जे घरही व्यवस्थित नाही, वाकड्या तिकड्या फरच्या. आज त्या घरातून देवाने मला भौतिक आशीर्वाद जे तुम्ही बोलता ना, या घरात आणलं. मी तुम्हाला खरं सांगतो, माझी लायकी नाही, माझी लायकी नसताना माझ्या देवाने मला इथपर्यंत. जीऊंगा तो यीशु के लिए, मरूंगा तो यीशु के लिए, जो भी होगा यीशु के लिए, रस्ते पे भी बैठूंगा तो भी परमेश्वर की स्तुती. या भौतिक आशीर्वाद आहे, याच्यामुळं मी नाही, देवामुळे मी आहे आणि म्हणून या गोष्टी आहेत. मग आपण कोणाला स्थान देतो जास्त? मोबाईल. हे मोबाईल घेतला मी, किती हजाराचा आहे? 50,000 आहे. बाळाचं बॅग तुम्हाला 20,000चा वापरता. अरे बाबा राहू दे तुलाच. हा जास्त हे बघा, कपडे ब्रँडेड, असं तसं घाला. पण स्पिरिच्युअल लाईफचं काय? आत्मिक जीवनाचं काय? आत्मिक जीवन पण तेवढं उंचावल्या गेलं पाहिजे आपलं. आत्मिक जीवन जर उंचावल्या जात नाही तर ज्या भौतिक आशीर्वाद आमच्यापर्यंत येतात ते भौतिक आशीर्वाद माझ्या काहीच कामाचे नाही, कारण की ते आज दिसतात उद्या चालल्या जातील जर मी देवाची आज्ञा पाळली नाही तर. एका सेवकाबद्दल मला सांगायला आवडेल, खूप देवाने त्याला आशीर्वादित केलं, खूप आशीर्वादित केलं. खूप आशीर्वादित केल्यानंतर त्याने काय केलं? एक चुकीची गोष्ट केली, तो पापात पडला. आणि पापात पडल्यानंतर त्याचे जेवढे आशीर्वाद होते, त्याने घेतलेलं घर, त्याच्याजवळ असणारी गाडी, सगळं माझ्या डोळ्या देखत मी बघितलं, सगळं चालल्या गेलं, सगळं गेलं चाललं, काहीच त्याच्याजवळ नाही राहिलं. जे होतं ते सगळं संपलं. आता तो एक सामान्य आहे, त्याच्यावर अभिषेकच राहिला नाही.
मग तुम्ही किंवा मी जो असतो तो फक्त देवामुळे असतो आणि त्या अभिषेकामुळे असतो. आणि अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या अभिषेकामध्ये वाढण्यासाठी परमेश्वर आम्हाला बोलवतो, अभिषेक कमी करण्यासाठी नाही. एक चुकीचं गोष्ट ज्यावेळेस आम्ही करतो, एक पाप ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस तो अभिषेक आमच्यातून कमी होतो. एक आम्ही चुकीची गोष्ट करतो त्यावेळेस ते प्रेयर लाईफ आमचं कमी होतं. एक चुकीची गोष्ट करतो त्यावेळेस अंश आम्ही विकतो. एक सेवकाने फार चांगलं सांगितलेलं आहे की आपला अभिषेक विकू नका, तेल विकू नका. तेल म्हणजे अभिषेक. अभिषेक विकण्यासारखा आहे ते सैतानाला. सैतान वाट पाहतो की कधी तुम्ही चुकता आणि चुकल्यानंतर तुमचा अभिषेक त्याने काढून घ्यावा. मग तो थोडा 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 तुमचा अभिषेक चोरतो आणि तो अभिषेक पूर्ण चालल्या जातो. म्हणून पाप जे असतं ते फार भयानक असतं. सैतानाचं हत्यार आहे ते. पापात टाकणं विश्वासणाऱ्याला आणि त्याचा अभिषेक काढून घेणं, प्रेयर लाईफ काढून घेणं, त्याचे आशीर्वाद काढून घेणं. आणि मग नंतर त्याचं आत्मिक जीवन एकदा ढासळलं की त्याचे भौतिक आशीर्वाद जे दिसतात आपल्याला ते पण ढासळून जातात, काहीच राहत नाही. हे सगळे आशीर्वाद जे आहेत आम्हाला जे प्राप्त होतात ते फक्त आणि फक्त त्या अभिषेकामुळे प्राप्त होतात. म्हणून परमेश्वर देखील म्हणतो की काही जण जे आहेत ते तयार नाहीत, त्यांना तयार होण्याची गरज आहे. आणि पवित्र आत्मा या ठिकाणी म्हणतो की आता मला लोकांना भरायचं आहे. दुसरा गोष्ट मला ही सांगायची आहे की काही जण जे पवित्र आत्म्याला मर्यादित ठेवतात तसं आम्ही पवित्र आत्म्याला मर्यादित ठेवू नाही. पवित्र आत्मा सेन्सिटिव्ह स्पिरिट आहे. स्पिरिट पवित्र आत्मा म्हणजे मी तर दिसतोय तुम्हाला, मी तर आहे आणि तो पवित्र आत्मा आहे. फक्त एकच फरक आहे, मी शरीरात दिसतो, पवित्र आत्मा दिसत नाही. पण तो सेन्सिटिव्ह स्पिरिट आहे, संवेदनशील आत्मा आहे. तो तुमच्या आत राहू इच्छितो आणि जो कोणी त्याला दुखावतो त्याच्यातून तो निघून जातो. म्हणजे मी पाप करतो, मी वाईट विचार करतो, त्यास तो अभिषेक माझ्यातून चालला जातो. अभिषेक चालला जातो. मी वाईट जीवन जगतो, चुकीचं जीवन जगतो, अभिषेक कमी कमी करतो. आणि एक दिवस असा असतो की तो आत्मा पूर्ण भिजून जातो, कारण की मी त्याला माझ्या पापामुळे खिन्न करतो. म्हणून तो अभिषेक कायम पाहिजे. काही लोक पवित्र आत्म्याला मर्यादित करतात, काही चर्चेस पवित्र आत्म्याला मर्यादित करतात. ते काय म्हणतात, त्या काळामध्ये पवित्र आत्मा काम करत होता, या काळात पवित्र आत्मा काम करत नाही. त्या काळात आरोग्य भेटत होतं, या काळात आरोग्य भेटत नाही. मला सांगा, तुम्ही जर देव त्याच काळात काम करत असता तर या काळात तुम्ही बसले असते चर्चमध्ये? देव कामच करत नाही, तो देव काय कामाचा? जो देव भेटच घेत नाही तो देव काय कामाचा? पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वर किंवा देव जो आहे तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो बदलत नाही. आरोग्य त्या काळात भेटत होतं, या काळातही आरोग्य आहे. त्या काळातही चमत्कार होते, या काळातही चमत्कार आहे. कारण की आमचा परमेश्वर हा कधी न बदलणारा परमेश्वर आहे. म्हणजे तो काळ आणि हा काळ तो डिफरन्शिएट करत नाही, फरक त्याच्यामध्ये नाही. आजच्या काळातही परमेश्वर तेच चमत्कार आमच्या जीवनामध्ये करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही जण पवित्र आत्म्याला मर्यादित करतात, म्हणजे पवित्र आत्मा स्वीकारतच नाही, पवित्र आत्म्याने चालतच नाही, किंवा त्याचं निर्देश किंवा त्याचं मार्गदर्शन घेतच नाही, किंवा तसं बसतच नाही गुडघ्यावरती. गुडघ्यावरती 2 मिनिटं बसले काही जणांना कळा लागतात गुडघ्याचे. बरोबर का लागतात? कारण की ते गुडघ्यावर कधीच बसले नाही. गुडघ्यावरचं जीवन असलं पाहिजे, प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला अधिक वाव देतो आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यावर येतं. आणि मग पवित्र आत्मा आणि आम्ही एक असतो, त्यावेळेस कार्य होतं, आमच्या शरीराने कार्य होत नाही. म्हणून आज या ठिकाणी बसलेले असताना इथे पवित्र आत्मा देखील आहे आणि त्याला म्हणा, आता पवित्र आत्मा मी तुला ऍक्सेस देत आहे. जसं मोबाईलचा ऍक्सेस देता तसं ऍक्सेस देत आहे. तू ये आणि मला गाईड कर, मला चालव. आणि आजपासून माझं जीवन पवित्र आत्म्याने बदलू दे, माझ्या बुद्धीने नाही, माझ्या ज्ञानाने नाही. म्हणून त्या काळामध्ये कार्य होत होतं, या काळात कार्य होत नाही असं होत नाही. त्या काळामध्ये चमत्कार होत होते, या काळात चमत्कार होत नाही असं नाही. काही जण म्हणतात अन्य भाषा नाही, पण मी तुम्हाला सांगतो अन्य भाषा ही आहे. आणि अन्य भाषा ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस अन्य भाषा बोलत असताना तुमचा आत्मा अनिर्वाच्य कन्याने देवाच्या आत्म्याबरोबर कनेक्शन मध्ये येतो. आणि ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही लवकर आत्म्यामध्ये चालल्या जाता. ही देवाने दिलेली भाषा. जर ती नसती तर मग पानच नसतं ते, किंवा ते लिहिलंच नसतं. ते कशाला लिहिलं? मग जर पवित्र शास्त्रात ते जर विश्वासच ठेवायचा नाही मला, तर मग ते पान फाडून टाका. तिथं कशाला लिहिलं अन्य अन्य भाषेत बोलले ते? मग ते बोलले, आम्ही नाही बोलू शकत का?
ते माणसंच होते, आम्ही पण माणसंच आहोत. तो काळ होता, हा पण काळ आहे. त्या काळात कार्य होत होतं, ह्या पण काळात कार्य होतं. कारण की माझा विश्वास देवावर आहे, आणि जर माझा विश्वास देवावर आहे तर मी चमत्कारावर पण विश्वास ठेवतो. कारण मी जिवंत देवावर विश्वास ठेवतो, आणि जिवंत देवावर जर विश्वास ठेवतो तर मी चमत्कारावरही विश्वास ठेवतो. तुम्ही सोडा सगळ्यांना. त्या काळी लोकांनी येशूला पण विरोध केला. तुम्हाला काय विरोध करतात लोक? कोणाला विरोध केला? येशूला विरोध केला. आजच्या काळात जसे लोक आहेत त्या काळात पण होते. शास्त्री परुषी त्यांना म्हटले. आणि हे शास्त्री परुषी बद्दल मला तुम्हाला सांगायचंय. शास्त्री नावच तुम्हाला कळालं असेल. शास्त्री म्हणजे शास्त्राचे धर्मपंडित. जसं की एखादा माणूस माझ्यापेक्षा इतका हुशार आहे की त्याने उत्पत्ती ते मलाखी वचन पाठ केलेली आहेत, आणि त्याला सगळं माहिती आहे कुठं काय लिहिलेलं आहे. हा झाला शास्त्र पंडित. परुषी त्यांना पुष्कळ ज्ञान होतं, आणि ज्यावेळेस ते येशूकडे बघायचे त्यावेळेस ते म्हणायचे, अरे असं शास्त्रात लिहिलं आहे का? असं कसं काय तू बोलतोस? येशू येतो, आणि येशू आल्यानंतर लूक 4:18 जर आम्ही बघितलं तर इथं सभास्थानात उभा राहतो, आणि सभास्थानात उभा राहिल्यानंतर येशू सुताराचा मुलगा आहे. येशू कोण आहे? सुताराचा मुलगा. आता विसरून जा देवाचा पुत्र. त्यांनी पाहिलेला आहे, त्यांच्या गल्लीमध्ये तो वाढलेला आहे, आणि त्यांच्या बरोबर तो खेळलेला आहे, आणि खेळलेला वाढलेला असताना येशू येतो, आणि 30 वर्षाचा तो झालेला आहे. लहानपणापासून त्यांना गल्लीत पाहिलेला आहे, आणि तो आता सभास्थानात येतो, आणि सभास्थानात येऊन लूक 4:18 तो म्हणतो, आणि येशू म्हणतो, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कोण म्हणतं? येशू. त्यावेळेस तिथं बसलेले होते. कोण बसलेले होते? उत्तम ज्ञानाने परिपूर्ण लोक, की जे बुद्धीने विचार करतात. असं लिहिलेलं आहे का? तसं लिहिलेलं आहे का? पवित्र शास्त्र असं सांगतं, वचन असं सांगतं, तसं असं असं तसं. आणि येशू तो म्हणतो, देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलाय. थोड्या वेळ पुरतं विसरून जा की आपण आत्ताचे लोक आहोत. थोड्या वेळ असा विचार करा, तुम्ही यहुदी आहात आणि मी येशू आहे, आणि तुम्ही मला लहानपणापासून पाहिलं आहे. तुम्ही पाहिलं आहे की मी मरिया आणि योसेफाचा पुत्र आहे. मी सुताराचा मुलगा आहे, आणि मी सुताराचा मुलगा इथे येऊन म्हणतो सभास्थानात, तुम्ही यहुदी लोक आहात की ज्यांना माहिती आहे परमेश्वर आत्मा आहे, आणि आतापर्यंत शरीरात देवाने दर्शनच दिलं नाही, आणि तुमच्या सारख्यांना मी सांगत आहे, आणि येऊन उभा राहतो, मी दिसत आहे, आणि मी म्हणतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. दिनात सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. काय म्हणतात तुम्ही? काय म्हणतात? यहुदी आहात तुम्ही, ज्ञानी आहात. हा, हे लहान आता शंभरा फिरत होता, आणि आता काय आम्हाला शिकवतो, आहे की नाही? आम्हाला माहिती आहे ना तुझे वडील कोण आहे. हे काय इथं बसलेत? तू काय आम्हाला सांगतो? ही तुझी आई इथं बसली, हे काय तुझे भाऊ इथं बसलेत, आणि तू सांगतो आम्हाला परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर आला आहे. अरे याला ढकलून द्या, याला दुर्भाषण करतो, हा दुर्भाषण करतो, याला ढकलून द्या. त्याला उचललं आणि कुठं डोंगरावरून ढकलून देण्यासाठी नेलं, पण येशू त्यांच्यातून निसटला असं म्हटलेलं आहे. येशूला खूप लोक विरोध करायचे. मग आपल्याला विरोध करतात, पवित्र आत्मा नाही, अन्य भाषा बोलू नका, असं करू नका, तर्क. मला तर्क वितर्क आवडत नाही. पवित्र शास्त्र देवाने दिलेलं आहे. मी परमेश्वराच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतो. मला शहाणपणा शिकवायचा नाही. काय नाही, हे असं लिहिलेलं आहे, ते तसं लिहिलेलं आहे, हे असं लिहिलं. अरे ते लिहिलेलं आहे, पण तुम्ही विश्वास ठेवलाय का? तुम्ही विश्वास ठेवलाय का आज येशू चमत्कार करतो? तुम्ही विश्वास ठेवलाय का आज परमेश्वर कार्य करतो? म्हणजे त्या काळी येशूला विरोध झाला, आणि येशूला विरोध झाल्यानंतर येशू तरी देखील म्हणतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलाय. प्रेषितांचे कृत्य 10:38 मध्ये म्हटलेलं आहे की देवाच्या आत्म्याने त्याचं जीवन पूर्ण परिपूर्ण होतं, आणि ते जीवन परिपूर्ण असल्यामुळे सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या आणि जे पूर्णपणे जखडलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याने येशूद्वारे कार्य केलं. प्रेषितांचे कृत्य 10:38. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म्य करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. नासोरी येशूला, कारण देव त्याच्या बरोबर होता. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला.
मग येशू देखील शरीरात असताना देवाच्या आत्म्याने भरलेला होता, म्हणजे त्याचं काम जे होतं ते त्याच्या शरीराचं नव्हतं. मान्य करता का? मान्य करता? येशूच्या शरीराचं काम नव्हतं, ते काम जे होतं ते पवित्र आत्म्याचं काम होतं, देवाच्या आत्म्याचं काम होतं. म्हणून तुमची बुद्धी देवाचं काम करू शकत नाही. काही जणी तर म्हणत असतात पाळक साहेबांपेक्षा मी चांगलं बोलू शकतो. बरोबर? माझ्यापेक्षा तुम्ही फार चांगले बोलणारे असतात. तिथेही येशूला म्हणले असेल येशूपेक्षा आम्ही फार चांगले बोलू शकतो. काही जण म्हणतात ना की आम्ही जर बोलायला लागलो ना, हे काय बोलतात, आम्ही असं बोलू. हे जे चर्चमध्ये ब्रदर होते, पाळक साहेब मी ना कसं आहे, मी जरा कारण द्यायचे ते, मी जरा इकडे बिझी तिकडे बिझी. मी जर एकदा सांगायला लागलो ना म्हणे इतके लोक येतील ना, इतके लोक येतील, लोक कशाला पाहिजे? नाही म्हणे लोक येतील, मग त्यांचं शारीरिक लोक लय मोठे दिसले तर मग काम, लोक कमी दिसले तर काम नाही. हे देवाचं काम नाही. जे आत्म्याने सामर्थ्याने भरलेले आहेत ते येणार म्हणजे येणार. लोक फक्त गर्दी करायची नाही, नुसतेच गर्दी या. गर्दीमध्ये त्याच्यात काय त्यांना माहिती नाही, ज्ञान नाही, काय नाही, फक्त या बसा आणि चालल्या. आणि मग नंतर हीच गर्दी ज्यावेळेस हटते त्यावेळेस कळतं आपल्याला की कोणीच तारण पावलं नाही, सगळे बॅकस्लाइड झाले. अर्धवट ज्ञानाने काय होतं, माणूस बॅकस्लाइड होतो, परत पाठीमागे जातो, कारण की त्याचा इगो हर्ट होतो. जोपर्यंत माणूस शरीरात राहतो ना त्याला मान असतो, अपमान असतो, सन्मान असतो, दुःख असतं, त्रास असतं. आणि म्हणून असा माणूस जो आहे तो देवाच्या कामी उपयोगी पडत नाही. मी फारच सन्माननीय असलो तर मी देवाच्या कामी उपयोगी पडू शकत नाही. मी एकदमच रिस्पेक्टिव्ह असलो तर देवाच्या कामाला उपयोगी पडू शकत नाही. बोलो नाही, खुर्ची खाली लावायची नाही, खुर्ची इथं लावायची, मी इथं बसल असं असं आलं. काही जण खुर्चीवर लग असा पाय. मी पास्टर लोकांना पण सांग खुर्चीवर पण व्यवस्थित बसा. एक पाळक आहे जवळचे, नाव नाही सांगणार, तर खुर्चीवर असे बसतात असं. हे काय बसलं म्हटलं. आपण टेकदारासारखं बसायचं नाही, आपण नम्र बसायचं. खुर्चीवर असतं जरा व्यवस्थित बसायचं. लोक बघतात आपल्याला. खाली पण बसता आलं पाहिजे, खेड्यात पण जाता आलं पाहिजे, जमिनीवर पण झोपता आलं पाहिजे. येशूने कधी डिमांड केली का? आता तिथं चांगले साऊंड असले तरच मी येऊन प्रीचिंग करणार बरं का. पेत्र सांगा त्यांना, हे मला ओरडावं लागतंय आणि ट्रॅव्हलिंगचं इतकं मी घेणार, त्याच्याशिवाय मी काही येणार नाही, इतके पैसे मला पाहिजे. हा, याचं तिकीट काढलं तरच येणार. एका प्रीचरला आम्ही प्लॅन केलं इथं बोलवण्याचा आणि फार मोठी सभा घेणार होतो. सिडको नाट्यगृहामध्ये प्लॅन केला होता, तरुणांची सभा. त्या काळात मला लय शौक होता मोठमोठ्या सभा घ्यायचा, पण आता कळालं सभा मोठमोठ्या घेत बसायच्या नाही. ज्या आत्म्याने भरलेले त्यांना शिकवायचं, त्यांना मजबूत करायचं. एक आत्मा जर पेटला तो हजारो आत्मे नुसतेच लोक गोळा करा, या 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 गर्दी, नाचा नाच चालेल, काय फायदा? त्याच्यापेक्षा आपल्या मंडळीमध्ये जे मजबूतीने बनतात ती एक फॅमिली घडल्या जाते आणि तिथून मग परमेश्वराचं कार्य होतं. आता मी पण जसं जसं वाढत आहे तसं मॅच्युअर होते, म्हणजे कसं वयानुसार माणूस मोठं होतं असं म्हणतात ना. त्यावेळेस मला उडपणा होता, लय मोठी गर्दी आवडायची मला. सभा घ्या, करा पैसे गोळा. मग चला आता आपण त्याला बोलू, तो फार फेमस आहे. आणि मग साहेबांना फोन केला मी, म्हटलं तुम्ही इथे या. ते म्हणे ओके आम्ही येणार. मग येण्यासाठी आम्हाला इतके हजाराचे साऊंड लागतील आणि आम्ही सामान्य साऊंडवर बोलत नाही, गात नाही, कारण की सामान्य साऊंडवर आवाज जात नाही. बापरे, असं पण असतं मला त्यावेळेस कळालं. म्हणजे अशा साऊंडवर आवाज त्यांचा जात नाही, त्यांना ते असे डॉल्बी डिजिटल पाहिजे. मग बरं ठीक आहे, आम्ही चांगला बेस्ट बघितला, औरंगाबाद मधला जो साऊंड बेस्ट देतो तो साऊंड आला. ठीक आहे, झालं कन्फर्म. मग म्हणे मी ट्रेननी येणार नाही. काय? मी ट्रेननी येणार नाही, माझी जरा प्रेस्टीज आहे. बर, मग काय करायचं? प्लेननी तिकीट करा. बर चालेल बाबा म्हटलं, प्लेननी केलं. आणि मग नंतर प्लेननी झालं. मग ते यायचा 1 महिना अगोदर सगळं बुकिंग होत असते, झालं. मग नंतर म्हणतो आता माझं लग्न झालं, आता माझ्या बायकोचं पण प्लेनचं तिकीट काढा. त्यावेळेस मी पाळक साहेब आम्ही सोबत होतो. पाळक साहेब म्हणे त्याला सांग बिलकुल औरंगाबाद मध्ये पाय ठेवायचा, बिलकुल औरंगाबाद मध्ये पाय ठेवायचा.
ते तिकीट गेले, आपले पैसे तर गेले, कर कॅन्सल म्हणे, सगळं कॅन्सल कर. येशूने कधी डिमांड केला का मी इथे येत असताना इतकं मला द्या तितकं मला द्या? सेवेसाठी डिमांड असतो का? तर बरेचसे लोक सेवेसाठी डिमांड करतात. सेवेसाठी डिमांड नव्हता. माझ्या येशूने कोणताही डिमांड केला नाही. येशू सरळ गेला आणि लोकांना त्याने सुवार्ता सांगितली. आताचे सेवक जरा हाय झालेले आहेत. त्यांना कुठं जायचं यायचं तर साऊंड पाहिजे, त्यांना हे पाहिजे, त्यांना ते पाहिजे. आणि मग आपले तरुण म्हणे त्याला बोलवा याला बोलवा. आणि मी ज्यावेळेस बघितलं म्हणलं यांना कसं सांगावं की त्याची फार मोठी हायस्ट इच्छा आहे की त्याला साऊंड पण भारीच पाहिजे. आपले साऊंडवर तो बोलणार नाही. त्या साऊंड मधून जास्त पवित्र आत्मा काम करतो. या साऊंड मधून पवित्र आत्मा काम करत नाही. येशूकडे साऊंडच नव्हते. आता त्या काळात कसं होत असेल काय माहिती. पवित्र आत्मा साऊंडवर अवलंबून नाही. पवित्र आत्मा टिंग टॉंग केल्यावर अवलंबून नाही. पवित्र आत्मा डिश 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 केल्यावर अवलंबून नाही. पवित्र आत्मा जो आहे ते आत्म्याने भरलेलं जीवन असतं, त्याचा स्पर्श होतो ना. जास्त त्याच्यावर आहे ते. पवित्र शास्त्र वाचा ना. पवित्र आत्मा तसा नाही. तुम्ही जर ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरल्या जात, तुम्ही असं प्रवेश जरी केला ना तरी लोकांच्या अंगावर काटे येतात. म्युझिकची गरज नाही, म्युझिकची गरज नाही, साऊंडची गरज नाही, कशाचीच गरज नाही. रमेश आला होता माझ्या बरोबर. 5000 लोक होते पारुंडीमध्ये. कितवा साऊंड, किती मोठा साऊंड होता आपल्याला, एवढसा साऊंड. पण लोक कसे बसले होते एकदम 5000हून जास्त असतील मी तो होतो. नजर पुरत नव्हती इतके लोक. आणि पहिला साऊंड तर एकदम एवढसा साऊंड ठेवलेला, छोटासा माईक दिला. पण ज्यावेळेस प्रीचिंग सुरू झाली, पिन ड्रॉप सायलेन्स आणि परमेश्वराचं वचन ते ऐकत होते, त्यावेळेस मला कळालं की हा पवित्र आत्मा आहे. इथं साऊंडची गरज नाही. इथं लोक देवाचं वचन ऐकायला आलेले आहेत आणि त्यांना कोणत्या म्युझिकची गरज नाही. त्यांना फक्त परमेश्वराच्या आत्म्याची गरज आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेलं लाईफ असतं, साऊंड नसतो. पवित्र आत्म्याने भरलेले म्युझिक नसतात, माणूस असतो. कारण की येशू पवित्र आत्म्याने भरलेला होता म्हणून तो सत्कर्मे करीत फिरला आणि सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना मुक्त त्याने केलं. कारण की त्याचं जीवन फुल ऑफ होली गोस्ट होतं, पूर्ण पवित्र आत्म्याने परिपूर्ण जीवन. म्हणून आज मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला, मेंबर म्हणणार नाही मी, शिष्यांना पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला असतो तो कुसफूट काढत नाही. काही लोक काही करायला जात काय करतात, त्याच्या आदल्या दिवशीच काहीतरी काढी. मग ते उद्याची सभा काय होते, निराशा येते. काही लोकांचा सैतान उपयोग करून घेतो. पहा तुम्ही, काहीतरी चांगलं करायला जातो मग ते डिस्टर्ब करतील, हे असं का. मग लगेच आपण पण परत म्हणावं लागतं की येशूच्या नावात हे विचार मी मोडतो. तुम्ही ज्यावेळेस खूप आनंदी असताना काहीतरी करायला जाता आणि त्यावेळेस जर तुमच्या डोक्यात कोणीतरी निगेटिव्ह पेरलं, नाही ना होणार नाही, कसं होणार, कसं होतं तुमचं, आनंद येतो का? तसं ऐकल्यावर काय होतं, माणूस डिस्टर्ब होतो. काहीतरी तुम्ही चांगलं काम करायला जाता त्यावेळेस सैतानाला वाव देऊ नका, निगेटिव्ह शब्द मुखाद्वारे निघू देऊ नका. उलट असं म्हणा, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तो त्याचं काम करून घेईल. बाळासाहेब बिंदास्त, जे होईल ते होईल, येशू परमेश्वर करील. 2 येऊ, 4 येऊ, 5 येऊ, 8 येऊ, 1 जरी आला तरी देव त्याला हातम्याने भरील आणि तो हजारो लोकांना जिंकल. गर्दीत काय आहे का? काल असं वाटलं थोडीशी तरुणांची गर्दी कमी, कसं होईल असं. आता जेवण लय मोठं, काय हरकत नाही म्हणलं, उरलेलं जेवण सगळ्यांना घरी द्या, पाठवून द्या. किती भारी झालं. आम्ही इथे बिर्याणी खाल्ली, घरी जाऊन खाल्ली, मी रात्री खाल्ली आणि आता सकाळी येताना पण थोडी खाऊन आलो. मी पॉझिटिव्ह घेतलं, मी निगेटिव्ह घेतलं नाही. ऑलवेज पॉझिटिव्ह. कधी निगेटिव्ह विचार नका करू, काय झालं कसं झालं. पवित्र आत्म्याने जे काम केलं ते योग्य केलं. कारण की कदाचित तिथं जे तरुण असतील, 1 जरी असेल, त्याला जर काल पवित्र आत्म्याने भरले असेल तर तो जाऊन हजारो लोक जिंकून आले. आपल्याला कामात अडथळा बनायचं नाही, कोणत्याच देवाच्या कामात अडखळण आणायचं नाही, कोणतीच गोष्ट निगेटिव्ह बोलायची नाही. आपल्याकडून होत नाही, फक्त आपण बाजूला अंग काढून घ्यायचं. जिथं तुम्हाला वाटतं की हे माझ्याकडून होणार नाही, बाजूला सरका. पण देवाच्या कामाला कधीच म्हणू नका की होणार नाही. कारण हे काम बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे,
परमेश्वराच्या. हालेलुया, हालेलुया. आपलं चेक करायचं स्वतःला, मला चेक करायचं स्वतःला की माझं जीवन पवित्र आत्म्याने भरलेलं आहे का. आज लोकांकडे ज्ञान भरपूर आहे पण प्रगटीकरण नाही. म्हणजे लोकांजवळ प्रगटीकरण नाही, म्हणजे शास्त्री पुरुषांसारखं जीवन झालेलं आहे. हे माहिती आहे, वचन माहिती आहे, सगळं माहिती आहे, इथं असं लिहिलेलं आहे, तिथं तसं लिहिलेलं आहे, परंतु प्रगटीकरण नाही. येशू जवळ ज्ञान आणि प्रगटीकरण दोन्ही होतं, दोन्ही होतं. आमच्याकडे दोन्ही असायला पाहिजे. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस तो ज्ञान देखील देतो. म्हणजे येशू जो होता तो परिपूर्ण होता, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, ज्ञानाने. पण शास्त्री पुरुषी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला डिवचत होते. शास्त्री पुरुषी जर बघितलं तर ज्यावेळेस येशू येतो आणि म्हणतो की पक्षीघाती माणसाला, मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, त्या शास्त्री पुरुषी काय म्हणतात, हा कोण पापाची क्षमा करणारा, हा कोण पापाची क्षमा करणारा. कारण की हा मनुष्य आहे, देवा वाचून पापाची क्षमा कोणी करू शकत नाही. पण ते जे बोलत होते ते बुद्धीनं आणि त्यांनी जे शास्त्र वाचलं होतं त्याने बोलत होते. असे पुष्कळ लोक येतील आणि तुमचं डोकं खराब करतील. काही जणांचं केलेलं आहे. इथं वचनात असं लिहिलं आहे, इथं वचनात तसं लिहिलेलं आहे. दशांश द्यायचं कुठं सांगितलं, पवित्र आत्मा कुठं आहे आणि पवित्र आत्मा आज कसं कार्य करतो. आणि मग काही जण म्हणतात की अन्य भाषा कुठे आहे. पण मला जर म्हणायचं आहे की तुम्ही जर पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहात तर बहकून जाऊ नका. विश्वास ठेवा की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, आणि तो पवित्र आत्मा आज देखील काम करतो. काही लोकांना पळवाटा पाहिजे, वचन टोचतं, वचन टोचतं, इथं वचन टोचतं, इथं पाप दिसतात, त्यामुळे नको ही मंडळी, नको इथले पाप दिसतात. कशी मंडळी पाहिजे, अल्लाह एकदम प्रेमळ, याना बसाना, सन्मान, हार घालतो, या ब्रदर बसा, सिस्टर या बसा. इथं काय हार घालत नाही, बोलत नाही, पाहत नाही. हे काय पाळत आहे? नाही हो, मी नाही पाहणार, मी नाही पाहणार, मी नाही हार घालणार. पण जो परमेश्वर आहे तो तुमच्यावरती मोठा आशीर्वादाचा वर्षाव करेल. आपण सगळेजण जे आहोत ते पवित्र आत्म्याने भरण्यासाठी आहोत. म्हणून या ठिकाणी तसं काही होणार नाही, हे मी तुम्हाला आज स्टेजवरून अभिवचन देतो. या ठिकाणी होईल तर देवाच्या आत्म्याचं कार्य होईल, या ठिकाणी होईल, लोक आत्म्याने भरल्या जातील, या ठिकाणी अनेक लोक देवाच्या राज्यासाठी काम करतील. हालेलुया, हालेलुया. कोणी मला 10,000 दिले आणि 10 लाख दिले तरी तर सत्कार होईल असं काय नाही. किंवा तुम्ही काहीतरी दिलं म्हटले याच्यावर नाव टाका, पाळक साहेब यांच्याकडून सप्रेम भेट, नाही टाकणार मी. उचला, घेऊन जा, नको मला नको. तुम्ही कोणाला दिलं? मला दिलं तर मी टाका ना घरच्या फॅनवर. यांच्याकडून सप्रेम भेट, माझ्या घरी जरी फॅन दिला तरी मी टाकेल, पण इथं नका टाकू. या सगळ्या वस्तू जे इथं असतात ना, ह्या माझ्या नाही आणि या तुमच्या पण नाही, या देवाला समर्पित आहेत. आणि ज्या देवाच्या आहेत त्याच्यावर फक्त आणि फक्त देवाचं नाव असलं पाहिजे. चर्च पण ज्यावेळेस आपण बांधू कोणाचं नाव टाकायचं नाही, माझं पण टाकायचं नाही. ते फक्त फक्त आणि फक्त देवाच्या कार्यासाठी समर्पित राहील. ते काही पर्सनल यूज साठी राहणार नाही. तिथं फक्त येऊन आपण देवाचा गौरवच करणार. काही चर्चेसमध्ये बघा, एक साधा बोर्ड जरी दिला ना, असं एक फ्रेम जरी दिली ना, त्या फ्रेमवरती नाव असतं, यांच्याकडून ही फ्रेम चर्चला सप्रेम भेट. काहीच मोठी फ्रेम दिली हो, 100 रुपयाची फ्रेम, त्याच्यावरती सप्रेम भेट. फॅनवरती पण नाव असतं, फॅनवरती पाहिलं कधी? यांच्याकडून हा फॅन सप्रेम भेट. अरे काय भेट, सप्रेम भेट एवढं? मग मला विचारा, ज्या वेळेस मी स्तुती करतो, हालेलुया ब्रदर तुपीकडून फॅन सप्रेम भेट वरती पाहतो त्यावेळेस सर्व गौरव ब्रदर तुपीला असो. बरोबर ना? तिथं लिहिलेलं असलं तर हा साऊंड यांच्याकडून सो आणि सोकडून सप्रेम भेट, नो सप्रेम भेट, ओनली भेट. आम्ही जे देतो ते फक्त आमच्या जिवंत देवाला देतो. म्हणून माझं देखील नाव कशावरती राहणार नाही. आणि जर आलंच, शारीरिक जर उफाळून आलंच मला आणि मी म्हणलो माझं नाव टाका, तर कोणीतरी एक जण आज लिहून घ्या, मी पाळक साहेबाचं नाव टाकू देणार नाही. हे फक्त आणि फक्त देवाला समर्पित राहील. काही आम्ही केल्यानेच होतं असं काय नाही. आम्ही जरी नाही केलं तरी देव करणार.
आम्ही काही जणांनी पाठीमागे अभिवचन घेतले होते, पैसे जमा केले ते चर्चच्या जागेसाठी. 2च जणांनी दिले. मी काहीच नाही बोललो कोणाला, काय हरकत नाही. 2च जणांनी दिले. वाट पाहत आहे परमेश्वराचं. जर त्यांचं मन जर असेल द्यायचं तर ते देतील, त्यांचं मन जर नसेल तर त्यांना देव बाप आशीर्वाद देव. पण मी कोणाला फोर्स करणार नाही की हे पैसे द्याच. त्यांनी अभिवचन कोणाला दिलं? मला थोडी दिलं. मग ते कोणाचं आहे? मला असे कितीतरी अभिवचन आलेले आहेत. हे पहिलं नाही माझं, हे पहिलं नाही. शाळेत होतं त्यावेळेसही मला लय लोकांनी अभिवचन दिले. कोण दिलं नाही मला? सगळ्यांनी धोका दिला. धोका खाऊ खाऊ असं घट्ट हृदय झाले. लय धोके भेटलेले आहेत मला, खूप धोके. मी एका ठिकाणी सेवा नाही केली, ठिकठिकाणी गेलो, इकडून तिकडं तिकडून इकडं ठिकठिकाणी फिरलो. कितीतरी लोक आले. ते जे अभिवचन दिले होते आम्ही सप्टेंबर महिन्यापर्यंत, त्याच्यातले काही लोक सोडून गेले चर्च. काही जण येत नाही आता, काय हरकत नाही. त्यांचं नाव मी कट केलेलं आहे. बाकीच्यांसाठी प्रार्थना करते, देवा यांच्या मनात टाक. आणि यांनी न सन्मान करता सरळ सरळ जे देणं आहे ते देवाला द्यावं. आणि त्याद्वारे कोणत्या माणसाचा गौरव होणे तर फक्त आणि फक्त जिवंत देवाचा गौरव. हालेलुया. मग चर्च झालं तरी चालेल आणि नाही झालं तरी चालेल. देवबाप काहीतरी व्यवस्था करेल. जाऊन आपण डोंगरावर देखील बसू शकतो, इतकी कॅपॅसिटी आपली आहे. मग पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो ज्ञान आणि शहाणपण देतो. म्हणून पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी परमेश्वर बोलत आहे. म्हणजे परमेश्वर जो आहे तो आम्हाला उभं करत आहे, सामान्य लोकांना उभं करत आहे. आणि प्रत्येक जो सामान्य आहे, जो परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला आहे, तो देवासाठी काम करतो, स्वतःसाठी काम करत नाही. म्हणून प्रार्थना जीवन किती आहे तुमचं? किती प्रार्थना करता पर्सनल? 1 तास करणारे हात वरती करा. आठवड्यातून 1 तास, असं रोज नाही, आठवड्यातून 1 तास, 2 तास, एकच. म्हणजे याचा अर्थ हे कट करा. लोक त्यांच्या चर्चमध्ये प्रार्थनाच करत नाही. 1 तास, 1-2